संघातील सर्वात मोठा खेळाडू या क्षणी ऑन बॉलिंग मार्क मध्ये आपल्याला पाहिलं मयुरेश भाग्यवंत राईट आर्म ओव्हर द विकेट साठी तयार. तर फलंदाज जोडी मैदानावरती गावदेवी सिटीकडे संघाचे आपल्याला पाहायला वाटतं. अक्षय ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक यांना आयुष ए फॉर अक्षय ए पासून जसं अक्षय तसंच मयुरेश भाग्यवंत. गेम ऑन जे लाडके पंच कैलास पाटील यांचा ग्रीन सिग्नल. पहिला गोलंदाजाला थोडीशी अडथळा निर्माण झाली. गोलंदाजाला मयुरेश भाग्यवंत पॅव्हेलियन एंड कडून अगदी उसाटणे एंड कडून म्हणता येईल आमच्या समालोचन कक्षाच्या समोरनं अक्षय ऑन स्ट्राईकला. दुसऱ्या बाजूला आयुष ए फॉर अक्षय ए फॉर आयुष. हे पासून सुरुवात झालेली बॅट बदलतात फलंदाज म्हणजेच गोलंदाजाचा काही प्रॉब्लेम नव्हतो कारण फलंदाजाला त्याची बॅट आली म्हणजेच मी म्हणेन मी इथनं काहीतरी करेन. ज्यावेळेस संघ मैदानावरती उतरतं आघाडीची जोडी भरपूर महत्वाची असतो. भरपूर महत्वाचे असतात ते खेळाडू. पहिल्या चेंडू बॅकफुट लावून खेळले. चेंडू स्लिप कव्हरला तिसगत घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आले आणि चेंडूला कॅरी केलं पकडले गेले. तोपर्यंत सिंगल अकाउंट स्वतःचं संघाचं खुळे केलंय अक्षयने. आयुष पहा मी आतापर्यंत या स्वर्गीय लवशेट पाटील स्मृती चषकाचा आपण जर विचार केला तर कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये मी रोशनलाही सांगेन आणि सौरभलाही सांगेन कारण इथनं प्रत्येक असे बरेचसे संघ आम्हाला पाहायला भेटले. आघाडीचे फलंदाज एक उजव्या हाताचा तर दुसरा फलंदाज डाव्या हाताचा ह्या जोडी वापर केल्यात म्हणजे संघानं नक्कीच कारण गोलंदाजाचं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतं चेंजिंग करावं लागतं. गोलंदाजाला देखील आपल्या बाजू बदलायला लागतात. पहा यावेळेस पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करणार. स्ट्राईक आयुष पहिला चेंडू खेळेल. स्वर्गीय लवशेट पाटील स्मृती चषकातला ऑन साईडला शपळ नेण्याचा प्रयत्न केलाय. एसटी मागे जगदीश आहे खूप हुनियर त्याच्यामध्ये भरपूर टॅलेंट लपलंय. हा खेळाडू मागे व्हायचं कालावधी प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक इयर्स. वैभव पाटील आमच्या समोर आमचे गुणवेत गुणलेखकाची भूमिका खूप महत्वाची असतं कारण समालोचक तिचा काना मांडला तो चेंडू खूप उंच गेलाय. मग स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक येणार दूरवरनं दुसरी धावा 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तू चल मैं आया हे कॉल आपल्याला ऐकायला मिळतो आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या जातात. तर धावपळक 3 ने पुढे सरकताना सर तर आपण बघितलं गेले तरी ते होतील शेरशायरीचा आपण बाबूशा नाही आहेत. बाबूशाकडे अखंड ब्रह्मांड घेईल. बाबू भरपूर प्रेम दिलं त्याला आणि त्याने तितके हा फटका खूप उंच गेलाय. मिस्टेक स्ट्रोक चेंडू काळी क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र चुकी नाहीये. टिपला जातो झेल. पहिला धक्का यावेळेस लागतोय जयगाव देवी सिद्धी करोले या संघाला. यस काय धून आहे महाराजांच्या प्रत्येक धून मध्ये नक्कीच आमचे साथी समालोचक योगेश मडवी नेहमी म्हणत असतात की ज्या वेळेस आणि त्या ठिकाणी जिथे महाराजांच्या नावाचा उल्लेख होतो अंगावरती शेरे उठतात आणि खूप चांगली माहिती देतात महाराजांच्या बद्दल योगेश मडवी. तसेच शिवभक्त रोशन पाटील बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न होतो. शिराणे खेळले शॉट फाईन लेग आहेत खेऱ्यामध्ये इथे अडवली जातो चेंडूला रोखला जातो म्हणजेच आम्हाला जे करायचंय ते आम्ही इतने करू म्हणजे प्रयत्न होती परमेश्वर प्रयत्न तुम्हाला तसंच काही देत नाही. हा देवळात तुम्ही वर्षभर ज्यावेळेस देवाच्या अगदी तल्लीन तर पहिल्या सत्रातील 5वी मॅच वामजी विपक्ष वडवली सी. तर एका साईडला वामजे संघाचा सुभाष गोंडलीला पाहू शकाल तर दुसऱ्या बाजूला वडवली संघाचा सागरला. तर या 2 संघनायकांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉक बॉक्स वरती नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. काही षटक आलंय गोल्डन ओव्हर्स जबरदस्त 4 धावा फक्त 4 धावा एक गडी देखील बाद केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तोपर्यंत आपण वेळ आहे आणि संधी आहे डीजे.
यापेक्षा यावेळेस भवानी मातेचं उल्लेख झालाय, साक्षात्कार होतं. जगदंब हे नाव घेतलं की ती गोड, असं एक धून केलाय, माझा बाप्पा किती गोड दिसतोय. नवीन जगदीश भाग्यवंत ज्याचा आपण उल्लेख केलाय, मोठा खेळाडू, एक अष्टपैलू, शरीर रचनेने पहा एक भरगच्च खेळाडू, आणि त्याच्याकडून अपेक्षा नक्कीच असेल. इथनं या धावा कशा कमीत कमी देईल ह्या अपेक्षा असतील पाठीराख यांना, सांघिक संघालाही. पॅव्हलियन यांकडून ओव्हर द विकेटनं भरपूर गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती गोलंदाजी केली, आपलं नशीब आजमावलं. त्याचा मतलब मात्र गोल्डन बॉईज कालच्या दिवसामध्ये ठरला होता, तो म्हणजेच काकडवल संघाचा खेळाडू. खूप लहान आहे, अंडर 20 असेल, मात्र काय परफॉर्मन्स होतं, काय क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. वाईडिश लॉंग ऑन जवळजवळ डीप मिड विकेटला त्या षटकार रोखला ना, तिथे मात्र त्याने सामना मी म्हणेन रोखला. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये तिथे त्याने एका धावेने चेसिंग कंपल्सरी या नियमाच्या आधारावरती ती मॅच जिंकली. आणि जशी ती मॅच जिंकली, गोलंदाजी खराब झाली फायनलमध्ये, 36 धावा ठोकल्या होत्या, मात्र त्याचं रोखठोक प्रत्युत्तर खेळाच्या दुसऱ्या सत्रात त्याच खेळाडून दिला. समोर खेळतात बॅट टू द बॉलर, सेपटका असं म्हटलं होतं क्रिकेटच्या भाषेत त्याला, मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे आले, चेंडूला उचलणार तोपर्यंत बेहोती फलंदाजाकडे 2 धावा कंप्लीट केल्या. इथे धावा बनवायच्या आहेत. जय गावदेवी सिटी कबड्डी संघाला एकच सांगेन की धावा हव्या आहेत. खेळाच्या पहिल्या सत्रात जर धावा बनल्या तर तुम्ही संघर्ष करू शकता. कमीत कमी 45, 50 तर मग जास्त होतात, मात्र 45 धावा बनवा लागतील ऍज अ कॅप्टन. खेळवरती घेतो, फटका चांगला आहे, एलिमिनेशनही मिळाली आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र हा षटकार आहे असं म्हणायला वावंड ठरत नाहीये, कारण सीमारेषेच्या बाहेर पाय गेलं होतं क्षेत्ररक्षकाचं. आपण पाहू शकताय, रिप्ले चेक करावं लागेल का, रिप्ले चेक करतील. मागे आमचे स्वयंसेवक आहेत, प्रेक्षक वर्ग देत आहेत, तर चेक करायला होतात चुका तर बघा, सगळ्यांकडून होतात. थांबा जर 2 मिनिटं. प्रेक्षक आहे तर इथे रिव्ह्यू कोणाला, पंचांची व रिव्ह्यू कोणी खेळाडू मागू शकणार नाही, याची काळजी घ्या. आयोजकांचीच आपण आयोजकांना असा निर्णय आहे. तर प्रेक्षकांचा आवाज आलेला की हा चेंडू षटकार आहे. पंच जर रिव्ह्यू मागतील तरच आम्ही रिव्ह्यू देऊ, अन्यथा दिला जाणार नाहीये, हे खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे. पंचांचा रिव्ह्यू करायला पडेल. आपला निर्णय काय आहे, डिसिजन घ्या दोघे. 1 मिनिट पहा, अन्याय नको कोणावरती. खेळाडू खूप, सामना खूप महत्वाचा आहे. तर इथे आयोजकांची विशेष सूचना इथे पाहिलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. आता मात्र आमचे जितू गोंधळी हे संगणक यंत्रणा इथे हाताळत आहेत. प्राप्ती डिजिटल लाईव्ह, जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी, आणि त्यांचे जे कॅमेरामॅन आहेत ना, त्यांचं मी कौतुक करेन. एक चांगलं क्षणचित्र इथे चांगल्या पद्धतीनं टिपलं जाते. धगधग वाढली इथे या बॉलवरती, कुठल्या पद्धतीनं घडामोड घडली. आमची आयोजन कमिटी तिथे सज्ज आहे. बालचंद्र पाटील यांचा कटाक्ष नजराणा, संगणक यंत्रणा जितू गोंधळी, आणि त्यांची सर्व टीम ऑफिशियल इथे मात्र चाचपणी करतायत की ते घडलं काय, पडद्याच्या मागे घडलं काय, पुढे घडलं काय. आणि काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज पाहायला मिळेल. शांत क्रिकेट, आणि इथे अंतिम निर्णय षटकार. हॅलो हॅलो, तर हा षटकार पहा, काय इफेक्ट दिलं. रोखण्याचा प्रयत्न खूप चांगलं होतं, जबरदस्त, मी म्हणेन मॅग्निफिसन. हे करायचं असतं आपल्या क्रिकेट खेळामध्ये. जगदीशच्या ह्या चेंडूवरती ठोकलाय षटकार, फलंदाज आहे यावेळेस मात्र फलंदाज बाद. ज्या खेळाडूने षटकार ठोकला होता तो फलंदाज परतेल यावेळेस तंबूच्या आसऱ्याला. डीजे
पुढील चेंडू, गोलंदाज तयार आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण पुढे सरकले, चेंडू थांबवला. काय क्षेत्ररक्षण आहे. यस यस, इथे मात्र काय क्षेत्ररक्षण केलं गेलं, पुढे आले. हे काम करायचं असं क्षेत्ररक्षकांना. हो हो, ओके. आमचे खूप चांगले हा फटका खूप चांगला आहे. एलिव्हेशन, ताकद, वर स्ट्रोक, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर त्यांचीच उद्या या स्पर्धेनुसार अधिक स्वागत. ओटो कमेंट्री बॉक्स. शुभेच्छा भरपूर येतील, कारण ही स्पर्धा खूप चांगली आहे. मी म्हटलं गेले, ही स्पर्धा या परिसरातील एक नामवंत स्पर्धा आहे. आमचे बाबा लहुशेठ पाटील स्मृतिचषक यांचा आपण विचार केला तर हा 5वा पर्व आहे. 2021 मध्ये पदार्पण करतोय स्पर्धा. आणि आतापर्यंतच आपण 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल धावसंख्येचा विचार करूया आपण. धावसंख्येचा आकडा धावपलकावरती तब्बल 20. ओके. बॉलच नेम संकेत. शपळून खेळ, फटका खूप चांगला आहे, उशिराने केलेला आहे. लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. डीजे. मात्र इथे चौकार खूप मारलाय, जबरदस्त, छान. बॅकवर्ड्स डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आपण बघू शकता सीमारेषेला. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा एक धाव इथे कंप्लीट केली जातो. एक धावेने इथे संघर्ष करावा लागेल. पहा, एका धावेचं महत्व काय. कालचे असे 2 सामने त्या घेसर संघाने पहिला सामना एका धावेने म्हणजे त्यांना आधार मिळालं ते चेसिंग कंपल्सरी या नियमाचं, तोच आधार क्वार्टर फायनल मध्ये मिळाला माऊली 11 काकडवाल संघाला. त्याच पद्धतीचा सामना त्याने देखील त्या आधारावरती सामना जिंकला आणि कालचा दिवस अक्षरशः गाजवला.
चा दिवस गाजवलं काकडवल संघाने आणि काय क्षेत्ररक्षण. मी म्हणू शकतो की भरपूर भरपूर वर्ष मी भरपूर समालोचन केलं आणि आम्ही जे केले तो कोण करेल ही शंका. आम्ही दिवसभर केले समालोचन. नंतर जसे दिवस आले तसे आम्हाला बघेल पण आम्ही ही समालोचनावरती अवलंबून नव्हतो. हे थेट प्रक्षेपण लाईव्ह आहे, ते मला ही संधीच मिळाली म्हणत असते. ह्या वेळेचा चेंडू ऑन साईडला बरोबर फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे टिपला जातो झेल आणि इथे फलंदाजाच्या पारीचा होतोय अस्त. आणखी एक धक. पुढची वाटचाल जो खडतर प्रवास आहे पुढे सरकेल हे दाखवून देत आहेत संकेत. मी म्हणेन संकेतने वापसी केली. नो बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स नो बॉल. हा खराब दर्शवलाय. फ्री हिट असेल. कैलास पाटील एक दिग्गज पंच आहेत आणि नारायण संघाचा जर विचार केला ना आणि ग्रामस्थ मंडळ नारायण इथनं कैलास पाटील एक प्रोफेशनल अंपायरिंग करताना मी सातत्याने बघितले त्यांच्या अंपायरिंग. फ्री हिट असेल. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे कारण संकेत आणि मी एक म्हणेन कमेंट काय असतो ना ती 100% दिली होती कारण पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार आणि त्याच्या आधीचा जगदीशचा षटक भरपूर महाग ठरला होता. 14 धावा त्या आल्या होत्या. म्हणजे एक्झॅक्ट पहिल्या षटकात मयुरेशने फक्त धावा दिल्या होत्या 4. दुसऱ्या षटकात आल्या 14 धावा झाल्या 18 आणि या षटकात आतापर्यंत येत आहेत 6 म्हणजे तब्बल 27 धावा धावपळकावरती. यावेळेचा चेंडू स्टिक स्ट्रोक आहे. चेंडू कबा पॉइंटला बरोबर अगदी क्षेत्ररक्षक दूरवरनं आले तोपर्यंत चेंडूला उचलणार. सिंगल आली आहे. कुठे का होईना गोलंदाजी चांगली करतोय संकेत. अंडर 90चा खेळाडू असेल मात्र काय गोलंदाजी करतो. काय भेदकता आहे, काही क्वालिटी आहे आणि स्वतःमध्ये किती हिंमत आहे गोलंदाजी करण्याची हे याचे ओळख पटवून दिली. स्वतःची छाप नक्कीच सोडताना. लिटिल चॅम्प संकेत तयार. ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अ बॉल. काही स्विंग करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला रोखलं गेलंय मात्र दुसरी धाव इथे धोकेदायक होती. मात्र चेंडू फेक थोडीशी उशिराणी झाली आहे आणि मात्र 2 धावा इथे थांबत नाहीये. 2 धावा केल्या कम्प्लीट अंतिम चेंडूवरती. तर सांघिक 3 षटकांची झाली इथे सांगता. 3 षटकांमध्ये आपण बघतोय धावा झाल्या धावपळकांती 10.00च्या गतीने. 3 फलंदाज देखील बाद झाल्या. धावा झाल्या 30. तोपर्यंत आपण वेल आहे. जाऊया पुन्हा एकदा आमचे डीजे. जे काय धून आहे आईची एकवीर आई. आई म्हटली की ती देवी आहे आणि अगरी कोळ्यांची आराध्य. जसे आराध्य दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देखील म्हणतोय आणि आपले शिवभक्त आपल्या व्यासपीठावर आहेत. त्यांच्या मुखातनं काय एकदम एकदम प्रोफेशनल मराठी शब्द आपल्याला ऐकायला भेटतात. ऑफ का ओव्हर पिच होता. लेंथ खूप लवकर आणि ओळखली खेचलं चेंडूला बरोबर डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. बऱ्याचशा काळानंतर आलेला हा षटकार.
सन्मान्य आमचे सर्व सर्वा विनोद दादा पाटील यांचं इथं शुभ आगमन. मोस्ट वेलकम सरचे स्वागत असेल. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं चेंडू मला वाटतं हरवलाय. आलाय चेंडू. ओके, तर आपण कुलस्वामिनी विराई मातेचं आपण कुलस्वामिनी आई कुठेही जाऊ शकतो, कारण देवाची जागा मानव कधीच घेऊ शकणार नाही. आणि प्रयत्न करा, तुम्हाला देव नक्कीच पावतो. ओके, की विराई असो की आपले कुळदैवत. इथे लिडिंग एज आहेत शॉर्ट लेगचे क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेगचे होते. चिडला इथे थांबवलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ऐकवणीत केली जाईल, बहाल केली जातो आपली विकेट, कारण डेट ओव्हर अंतिम षटक आहे. धावबाच्या रूपात लागलेला आणखी दे धक्का फलंदाजी करत नसणाऱ्या गावदेवी सिद्धिगर्डे संघाला. डीजे मार्कमध्ये गोलंदाज तयार. पॅव्हलियन एंडकडून दरम्यातील चेंडू टॉस होता. चेंडू जाऊन अदललाय पायावरती. येस, डेफिनेटली आउट. यावेळेस मात्र फलंदाजाला बीट. चेंडू जाऊन अदलतोय असल्या थाईज वरती आणि इथे मात्र फलंदाजाला पायचीत पकडला गेलाय आणि पंच हरेश म्हात्रे यांचं महत्वाचं योगदान आहे. कारण संघ कुठेतरी डगमगला होता. ही गाडी, ही रॅली, हा सफर कुठेतरी खराब चाललेलं, मात्र ही इनिंग स्वीकारली. थोड्या का होईना मात्र धावांचं योगदान दिलंय या विकीनं. तो विकी येतोय डगआउटला. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. सौरभ संकेत, दोन्ही संकेत आहेत पहा. याच्या आधीचाही संकेत होता, इथे गोलंदाज संकेत 2 वेळा आले. पहिल्या संकेतने काय कामगिरी केली इमिडिएटली पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यावर. तर आपण बघतो हा गोलंदाज नाव काय, नवीन चेहरा असेल. मी तर पहिल्यांदाच बघतो याला, कारण हा खेळाडू नवीन आहे. त्यांच्या चेंडूवरती मोठी स्पर्धा आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण आमचे प्राप्ती जितूदादा गोंडली यांची प्राप्ती लाईव्ह यांचे देखील खूप खूप आम्ही आभार व्यक्त करू, कारण ज्यांनी 2 दिवस मोळाचे आमच्या इथे मोडले सतत आहेत ते आमच्या समवेत. व्यासपीठावरनं थेट आमचे लाडके प्रेक्षक घरबैठ्या एन्जॉय करतात. स्पर्धेला फटका चांगला आहे. अराउंड द कॉर्पेट ऑन साईडला बरोबर डीप मिड विकेटमध्ये चेंडू चालला आहे. मिसफिल्ड बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक येतात दूरनं मिड विकेटचे. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा धराल्यात. आपण स्ट्रॅटेजी केलं होतं ते जोडीदार फलंदाज मागील चेंडूवरती स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यामध्ये त्यांनी विकेट बहाल केली. त्याचं प्रायश्चित्त इथेही मिळालंय फलंदाजाला. नवीन फलंदाज 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावपळ 2 पुढे सरकेल. तत्काल धावा बघूया आपण. 39 ही अपेक्षा नव्हती की इथनं 40+ होतील धावा. अजूनही जवळजवळ काही चेंडू शिल्लक आहेत षटकातील. ओ हो हो, मनगटी बॉलाचा पुरेपूर वापर. मिड विकेट आणि डीप मिड विकेटच्या मरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो हॅलो. ओके, 45 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. फलंदाज तयार. हा देखील उडवलाय खूप उंच हवाई फायर आणि या षटकारानं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अर्धशतक इथे कंप्लीट होतोय. इनिंग स्वीकारली या 2 फलंदाजाने. डगमग लागली इनिंग. मात्र सौरभच्या बॅटनं 2 षटकार आले, विकीच्या बॅटनं देखील 2. सांघिक 4 षटकार झाले कंप्लीट आणि 4 षटके इथे संपली. 51 धावांचं मी म्हणेन विशाल लक्ष असेल आणि 52 धावा कंप्लीट कराव्या लागतील खेळाच्या या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये. या धावा रोखल्या जातील की डिफेन्स करील यावेळेस मात्र जयगाव देवी सिद्धिगड संघ याचं प्रात्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोन वरती. आमचा स्कोर 51 धावा, 52 धावांचं विशाल लक्ष. येतो ना बॉल जमा करा. बॉल प्रेक्षक वर्ग बॉल द्या जरा, कोणाला मिळाला असेल तर प्लीज. रोशन येतो का? तर मायक्रोफोन वरती आपण ऐकूया आवाज सौरभ पाटील याचा.
तर सन्माननीय अतिथीगण विनोद शेठ पाटील समाजसेवक नारायण ग्रामस्थ यांचा यथोचित मान सन्मान आमचे आयोजक रॉयल व्यक्तिमत्व बालचंद्र शेठ पाटील हे सुद्धा नारायण गावातील हे समालोचक आणि यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे मात्र पार पाडला जाईल. अतिथी देवो भव पाहुण्यांचा पाहुणचार करणं ही अखंड हिंदुस्थानाची अखंड महाराष्ट्राची परंपरा. आमचे मुख्य आयोजक अतिशय राजबिंड व्यक्तिमत्व बालचंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा एका समाजसेवकाच्या हातून दुसऱ्या समाजसेवकाचा हा सन्मान सोहळा माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन दादांना इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच. आपल्या बिझी शेड्यूल मध्ये वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल दादा आपलं मनपूर्वक आभार. तर कॉम्बॉक्स मध्ये थोडासा फेरबदल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील दहिसर गावचा गोडाबाज सौरभ पाटील. थँक्यू सो मच रोशन पाटील. थँक्यू सो मच साहेब भंडारी. या दुपारच्या कडकडल्या उन्हामध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृती चषक 2021-22 हे पर्व आई गावदेवी क्रिकेट संघ संघर्ष 11 नारायण व ग्रामस्थ मंडळ नारायण यांच्याकडनं सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या स्पर्धेसाठी ना खूप माझी मेहनत घेतली. ते मात्र राजन सोमवंशी कैलास पाटील हरेश म्हात्रे प्रेमनाथ हजारी अमर पाटील विशाल चिकनकर दुर्गेश पाटील आदेश म्हात्रे मनोज पाटील शेखर पाटील सागर पाटील प्रल्हाद भोपी भारत पाटील स्वप्नील शेंद्रे निलेश पाटील सनी गायकवाड सचिन पवार महेश पाटील प्रकाश पाटील दिनेश पाटील तकदीर म्हात्रे सुमित मसने सूरज पाटील आणि विघ्नेश पाटील या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कारण की त्यांच्याच मुले आज मात्र खांद्याला खांदा देऊन बालचंद्रदा पाटील यांच्या ते दिलं ते मात्र सर्व पंच कमिटीचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच एक चांगलं आयोजन या सर्व व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. तर सन्माननीय अतिथीगण विनायकजी पाटील निघू ग्रामस्थ या गावातील ते जावई बापू जमाय राजा आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. तर पंचाचा इसा सामना सुरू. इथे मात्र गरज आहे 52 धावे जो लक्ष पार करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलाच बॉल सुरेख आहे पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय विकेट कीपरच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल सलामीची जोडी मैदानामध्ये. तर नेक्स्ट मॅच गावदेवी वावंज विपक्ष वडवली सागर आणि सुभाषचा गोंधळे आपण तात्काळ टॉस साठी या तेजस मुकादम. आताचा बॉल डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू चाला या वेलीला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत या बॉलवरती एक धाव एका धावेच्या मदतीनं खेळाला सुरुवात झाली आहे जगदीशनं आणि धावफलकावरती धावा 1 या आंबे टीमची 52 लक्ष पार करायचा. इथे मात्र ही मॅच जिंकण्यासाठी आंबे टीमला चांगली बॅटिंग केली सिद्धिकरवलीच्या फलंदाजानं. षटकातीला पुढचा बॉल बालारामचा. आताचा बॉल उडवला चेंडू हवेमध्ये भरपूर काल हवेमध्ये मात्र कोणताही क्षेत्ररक्षक जोपर्यंत 3 क्षेत्ररक्षकांमध्ये नो मान्स लाईन मध्ये चेंडू दाखल झाला आणि या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. पंचांचा इशारा नो चेंडू फ्री हिट 2+1 अशा मात्र 3 धावा. या 3 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 4 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेत गुणलेखक म्हटलं तर आमच्या पाठीचा कणा ज्यांना नेहमीच म्हटलं जातं ते आमच्या उजव्या साईडला पाहू शकाल देवेश पाटीलला त्या बैगमाने डाव्या साईडला पाहू शकाल विघ्नेश पाटील असे आमचे 2 गुणलेखक. आणि समालोचन कक्षामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रोशन पाटील शिरवली एक आवाज पाहिला त्यांचा. त्याच्यानंतर साहेब भंडारी जे बामण करवल्याच्या आहेत आणि ज्यांच्यामध्ये प्राप्ती लाईव्ह चे सर्व हाताचा बॉल खोदून काढला यॉर्कर लाईच्या पोलला आमच्या समालोचन कक्षाच्या मानवंदना तिथं साना ठोकतोय हा फ्री चेंडूवरती चौकार. आणि प्राप्ती लाईव्हचे सर्व जितेंद्र दादा गोंडले असतील
रितेश गोंधली, त्याचप्रमाणे अतिश भोईर, डीजे विजय पाहू शकाल. डीजेच्या माध्यमातून विजय चांगला आम्हाला मात्र आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुरळीतपणे पोहोचवतोय ते डीजे विशालचं सुद्धा या स्पर्धेचं हार्दिक स्वागत आहे. मंडप डेकोरेशन रामदास पाटील बुरदुळ यांचं सुद्धा चांगलं मात्र मंडप त्याने इथे उभारण्यात केलं ते मात्र रामदास पाटील यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू खराब आहे. या बॉलवरती एकदा 9 धावफलकावरती 52ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल सफल झाले तिथे मात्र रेडफील्डच्या वरनं चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मिडमचा इथे काय कॅच पकडली बघा. काय झेल, व्हॉट अ झेल. भाऊ असं करंगडीत गेला होता कॅच पर्यंत. राहुल भोईरनं कॅचला राहुल पाटीलनं झेलला केलं जातंय जज आणि पहिला मोठा धक्का यावेळेला या आंबे टीमला. मचिंद्र बॅक टू पवेलियन. षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल हा मात्र इथे लाईन खराब. तर शिटोणगावचे क्रिकेट प्रेमी शाहूदादा पाटील साहेबांचं झालं आमच्या व्यासपीठावरती, मुख्य व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचं खूप आवड आहे. स्पर्धा म्हटली तर शाहू पाटील साठी खूप मात्र मोलाचं. जिथे तिथे होतात ना, जिथे तिथे सकाळी ते झोपले होते त्यांना मात्र क्रिकेटचं खूप आवड आहे. कारण की सकाळी सुद्धा प्रॅक्टिस करतात, संध्याकाळी सुद्धा, आणि त्यांना घरी होते ते आज त्यांना समजलं की मॅच आहे आमची आणि मॅच बघण्यासाठी ते किती उत्साहित असतात. ते मात्र हे असंच क्रिकेटवरती प्रेम आहे शाहूदादा पाटील यांचं. त्यांचा आमचा मुख्य व्यासपीठावरती झालाय शुभ सन्मान. तर या बॉलला झेल पकडला, इथे फलंदाज झाला बाद आणि लागणारा 10 या धावसंख्येवरती दुसरा धक्का. धक्का क्रमांक दुसरा. सलामीवीर दोन्ही मात्र बॅक टू द पवेलियन येत असताना या आंबे टीमचे 10 धावा. तर 10 धावा जर विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यानं 16व्या वर्षामध्ये प्राधान्य दिलं, क्रिकेटला सुरुवात केली, ज्याला भारतरत्न देण्यात पुरस्कार करण्यात आलं होतं, तो मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, जो नेहमीच 10 नंबरची जर्सी घालून मैदानामध्ये उतरत असतो आणि त्यांना जणू काय क्रिकेटसाठी खूप काही त्यांना दिलं. ते मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून दिली आता मात्र आम्हाला. हाताचा बॉल सुरे गया इथे मात्र इनसाइड एज. विकेट कीपर कोणती चुकी करणार नाहीये. तुम चलो मैं आया लागोपाठचा लागणारा हा तिसरा धक्का. डीजे लागोपाठचा तिसरा धक्का. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिद्धी करवल्याच्या बालरामसाठी. त्यांना या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक मात्र लगावली. आजच्या दिवसात ही दुसरी हॅट्रिक बघायला भेटली बालरामसाठी. काय विकेट घेणं, षटकार चौकार मारणं ना खूप सोपं असतं, मात्र विकेटची हॅट्रिक घेणं ना हे खूप कठीण असतं. ते काम करून दिलं आपल्या संघासाठी आणि धावपलकावरती धावा 10. तर सन्माननीय अतिथीगण, हरिभक्त पारायण, सुरेश बुवा भोईर नेवाली ग्रामस्थ आणि या ग्रामस्थांचा इथे मात्र शुभागमन इथे पाहायला मिळतोय. आयोजकांच्या वतीने आमचे मुख्य रॉयल आयोजक बाळचंद्र शेठ पाटील, समाजसेवक नारायण यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि क्रिकेट रसिकांचं या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओटो कॉम्बॉक्स. थँक्यू रोशन. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा देत असताना 3 गड्यांना मात्र बाद केलं. जो गोलंदाज बालारामनं पहिलं बाद केलं ते मात्र जगदीशला, मच्छिंद्रला आणि मयुरेशला. स्ट्राईकला पाहू शकाल महेंद्र, नो स्ट्राईकला पाहू शकाल जयेशला. गोलंदाज सज्ज झालाय.
सांकी कोठ्यातील दुसरं आणि वैयक्तिक बैल राहुल झालाय आपल्या गोलंदाजी मार्फत. षटकातील पहिला बॉल राईट मोर द विकेट. हा चेंडू बॅट वरती आला. आखू टप्प्याचा बॉल पाठवला जात आहे. डिम्बिन विकेट बॉरी लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे आणि हा षटकार. पुढची मॅच तुमच्या समोर पाहायला मिळेल. एका बाजूला असेल वडवली, त्यांच्या विरोधात असेल वावंजे. दोन्ही संघातील संघ नायक आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी. नक्कीच डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत पाहायला भेटलं राजाची व छत्रपती महाराजांचं. षटकातील पुढचा बॉल. हाताचा बॉल फेकून दिला यावेळेला शेतडी मधला लॉंग ऑन मिड विकेटच्या मधनं चेंडू फरार. वन बाउन्स इंटू द रो. इट इज अ चौकार. एकवीस धावा धावपलकावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी जास्त गडी बाद झाले. 3 गडी बाद झाले या आंबे टीमची. मात्र इथे महेंद्रच्या बाद बंद 3 बॉलवरती 11 धावा. जोपर्यंत महेंद्र असेल ना तोपर्यंत आंबे टीमच्या आशा पल्लवीत नक्कीच असतील. कारण की महेंद्रचे फडके जर पाहायला भेटले, मोठे फडके, पहिला षटकार, हॅलो. त्यानंतर तर समाजसेवक विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉसचा कार्यक्रम. दोन्ही संघनायकांचं पहिल्यांदा टॉस बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. तर विनोददा पाटील आमचे लाडके समाजसेवक यांच्या शुभ हस्ते हा टॉस का बॉस इथे ठरतोय वडवली संघ. तर पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय. प्रथम क्षेत्ररक्षण करू. पहा इथे क्षेत्ररक्षणाची निवड मात्र इथे केली आहे वडवली संघाच्या संघनायकानं. आपल्या प्रमुख कुठल्या गोलंदाजावर इथे भरोसा असेल? सध्या तर गोलंदाजी चंद्रकांत आणि अरविंद हे दोघं चांगलं करतात, त्यांच्यावर जास्त भरोसा असेल. आणि फलंदाजीच्या माध्यमातून आपलं मुख्य अस्त्र कोणतं असेल? मुख्य अस्त्र बोलायला गेले तर आधी सध्या सगळेच फॉर्म मध्ये आहेत, तर सर्वांना असे असतील. वा क्या बात आहे. थँक्यू. हे होते वडवली संघाचे संघनायक. आता असतील वावंजी संघाचा तेजस मुकादम. यांचं कार्य अतिशय तेजोमय पाहायला मिळते. सध्याच्या घडीचा विचार केला अनेक ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून जिंकल्या गेल्या. तर आपली आज रणनीती काय असेल? रणनीती काय, आता पहिले जर आमची बॅटिंग तर 50 ते 55 रन मारायचा आम्ही प्रयत्न करू. वा क्या बात आहे. पा तुमच्या संघामध्ये सुभाषदादा गोंधळी ज्यांच्या तालमीमध्ये घडलेला संघ, सुभाषदादा बद्दल काय म्हणाल? हे चांगला आहे, त्यांचा फॉर्म चांगला आहे यावर्षी. जरा आता खेळतील, बघू आता. ओके, थँक्यू. हे होते तेजस मुकादम. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. सौरभ पाटील मॅन फ्रॉम दहिसर. थँक्यू सो मच रोशना पाटील शिरवली. षटक क्रमांक संपलं या मैदानावरती. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिंग स्टॉलियमच्या मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून
येणारे बॉल असतील 12 करावा लागतील 28. सरासरी पाहिली 14.ची सरासरी या मैदानावरती मॅच जिंकण्यासाठी अंबे टीमला. मात्र आता गोलंदाज सज्ज झालाय बंटी, सॉरी विकी. विकी झालाय सज्ज गोलंदाजी मार्फत, ज्यांना बॅटिंग करत असताना 4थ्या क्रमांकावरती आला आणि ज्यांना 17 धावेची खेळली गेली, 2 षटकार पाहायला भेटले, तोच विकी. या संघाचा अष्टपैलू खेळाडू विकी. विकी पाटील झालाय सज्ज गोलंदाजी मार्फत. 12 बॉल 28 ची गरज आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोण ना जिंकेल येणारा काळ होईल सांगेल. हा षटक या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक असेल दोन्ही संघांसाठी. विकी झाला सज्ज गोलंदाजी मार्फत. समोर स्ट्राईक एनला पाहू शकाल जहेशला, जो 5व्या क्रमांकावरती आलाय. पहिलाच बॉल इथे मात्र उडवला मिस टायमिंग, हे इथे झेलपर्यंत पोहोचले, हाताला चाटून जमिनीला दान आणि या बॉल वरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं तर एक वामजाचे सुभाषदादा घोंडली एक चांगले क्रिकेटर आहेत, तर त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं. पंचांचा इशारा, नो चेंडू. नो चेंडू फ्री हिट असेल आणि आता मात्र हा चेंडू फ्री हिट. या बॉलवरती 2 धावा आल्या, म्हणजे 2+1 अशी 3 धावा भेटतील षटकातील पुढचा बॉल. आताचा बॉल उडवलाय, चेंडू आता मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, जेल पकडला, एकच धाव असेल इथे, मात्र एकच धाव. तर सन्माननीय अतिथीगण अरेजी पाटील यांचे इथे शुभागमन आणि ज्यांच्या माध्यमातून 2 संघांना टी शर्ट प्रस्तुत केल्या गेल्या. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. तर पवेलियन मधून कुठल्याही प्रकारचा आवाज देऊ नका आपण. षटकातील पुढचा बॉल, आताचा बॉल समोरच्या दिशेनं, इथे लॉंग ऑनला कॉल दिला नव्हता. बघा कॉल दिला नव्हता आणि हा चेंडू चौकार. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये नक्कीच म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा हा मॅच रंगलेला, हा क्रिकेटच्या मॅच मध्ये इथे सोडली आहे कॅच आणि दिलं जातं इथे मात्र मैदानावरतीच दिलेलं जीवनदान महेंद्रला. बघा महेंद्रचा जर विचार केला ना, एक षटकार आलाय, एक चौकार आलाय आणि त्याच्यानंतर झेल सोडलाय. हा झेल किती मागात पडू शकतो. सहा बॉल. हॅलो 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 हॅलो, आवाज वाढवा जरा. बंटी पाटील इथे चाललाय गोलंदाजीवरती सज्ज. 6 चेंडू 16ची गरज, लाईक बायच्या स्वरूपात 1 धाव. आता चेंडू असतील 5, करावा लागतील 15. मॅच अजून इथून संपलेली नाहीये. आवाज हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो 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 हॅलो. आताचा बॉल इथे मात्र वाटणं, चेंडू सरळ मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येणार
आणि या बॉलवरती दुसरी धाव. इथे थ्रो बघा, खराब थ्रो, याचा फायदा इथे होईल जरूर. रन आउट झाला असता इथे विघ्नेश, चुकी झाली, त्याचा फायदा, रूपांतर, 2 धावा मिळतील. 2 धावपलकावरती धावा पुढे जात असताना 39 धावा. चार बॉल 13ची गरज आहे. इथून एखादा मोठा फटका बॅच मध्ये खूप रंगतदार. हाताचा बॉल, हा बॉल सुरेख आहे, हा बॉल खूप सुंदर आहे. आणि आता मात्र चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडून धावपलकावरती धावा 39. शेवटचे 3 चेंडू आणि करावा लागतील जिंकण्यासाठी 13 धावा. 3 बॉल 13 रन. आताचा बॉल उडवला, स्टॅमिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक सरकलेत लॉंग ऑनचे. इथे तोपर्यंत चेंडूवरती येतील लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, तोपर्यंत या बॉल वरती 2 धाव. आता येणारे बॉल असतील 2 कराव्या लागतील 11, म्हणजे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर 2 बॉल वरती 2 षटकार मारले तर हा सामना जिंकू शकेल या मैदानावरती हा आंबे टीम. षटकातील पुढचा बॉल. आता इथे दांडी गोल, योमेस आहे इथे, मात्र डेफिनेटली फलंदाजाला केले जाते वाद. आणि विजयाचे 1 पाऊल दिशेने असतील ते मात्र सिद्ध करेल आपल्या टीम. वडवलीचा चंदूला एक चंद्रकांत येणाऱ्या काही खूप फॉर्म मध्ये आहे आजकाल. तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी आमचे मित्र आहेत. येणाऱ्या आता बॉल शेवटचा, फक्त उपचारितच बाकी आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. इथे चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज आणि ही मॅच जिंकली या मैदानावरती सिद्धी करवली टीम न. हडलक टीम आंबे आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय सिद्धी करवली संघ. तर सेकंड करायचंय, हस्तांतोलन करा आपण.